नमस्कार मैत्रिणींनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बोटनेकमध्ये मुंड्याला तंतोतंत आकार कसा द्यायचा याची अगदी परफेक्ट ट्रिक सांगणार आहे। तसेच पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण डीप नेकमध्ये मुंड्याला परफेक्ट आकार कसा द्यायचा हे पाहिलेलं होतं। तर बऱ्याच मैत्रिणींना बोटनेकमध्ये शोल्डर आणि मुंड्याचं माप कसं टाकायचं, तसेच आर्महोलची गोलाई किती इंचावरती द्यायची हे भरपूर सारे कन्फ्युजन असतात। तर खास त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे। तर इथे बघा, बेसिक मी बोटनेकचं इथे ड्राफ्टिंग मी तुम्हाला काढून दाखवलेलं आहे। या पद्धतीने आपला बोटनेक ब्लाउज असतो। तर इथे बघा, इथून इथपर्यंत आपलं शोल्डर असतं आणि हा गळा आहे तो थोडासा लहान असतो बोटनेकमध्ये। आणि सर्वात महत्त्वाचं इथे आर्महोलची गोलाई कशी द्यायची आणि किती इंचावरती द्यायची हा सर्वात महत्त्वाचा पॉईंट असतो। आणि बऱ्याच मैत्रिणींना हे चुकल्यामुळे बोटनेक ब्लाउज आहे ते संपूर्ण बिघडून जातं। तर भरपूर साऱ्या टिप्स मी पुढे सांगितलेले आहेत आणि एकाच व्हिडिओमध्ये सगळं कन्फ्युजन तुमचं दूर होणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। चला तर मग आता डिटेलमध्ये आपण शोल्डर आणि मुंड्याचं माप कसं घ्यायचं आणि आर्महोलची गोलाई किती इंचावरती द्यायची हे अगदी सर्व साईजसाठी बोटनेकमध्ये कशा पद्धतीने माप घ्यायचं हे मी तुम्हाला आता डिटेलमध्ये दाखवते। तर सध्या बोटनेक ब्लाउजचा खूप ट्रेंड आहे आणि ज्या नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी आहेत त्यांना बोटनेक ब्लाउजमध्ये शोल्डर आणि मुंड्याचं माप कसं घ्यायचं, साईजनुसार त्याच्यामध्ये काय बदल करायचे हे माहीत नसतं। तर खास त्यांच्यासाठी मी आता हे तुम्हाला डिटेलमध्ये दाखवते। तर 36 साईजसाठी मी तुम्हाला आता हे बोटनेकचं माप आहे ते दाखवत आहे। तर 36 साईजसाठी मोस्टली 14 इंच ब्लाऊजची उंची असते आणि 1 इंच प्लस करून आपण 15 इंचावरती उंची घेत असतो। तर ते पेपर छोटा आहे, थोडंसं समजून घ्या। 15 इंचावरती समजा आपण उंची टाकली, तर आता शोल्डरचं मार्किंग किती इंचावरती करायचं, मुंड्याचं मार्किंग किती इंचावरती करायचं हे आपण डिटेलमध्ये बघूया। तात्पुरता मी इथे डायग्राम तुम्हाला आखून दाखवते आणि त्याच्यावरती डिटेलमध्ये मापे कशी घ्यायची ते आपण परफेक्ट बघूया, ठीक आहे। तर इथे आपली शिलाई मार्जिनची शोल्डरची आणि मुंड्याची लाईन मी आखून घेतलेली आहे। तर इथे बघा, 36 साईजसाठी आता आपल्याला पूर्ण शोल्डर किती असतं नॉर्मली 36 साईजसाठी समजा 15.5 इंच किंवा 15 इंच कोणाचं असू शकतं। तर इथे शोल्डरच्या मापामध्ये पण खूप बदल असतात। कोणाचं 15 इंच असू शकतं, कोणाचं 14 इंच असू शकतं, कोणाचं 14.5 इंच असू शकतं 36 साईजमध्ये। तर इथे आता आपण बघूया, 36 साईजमध्ये समजा 15 इंच शोल्डर आहे, तर त्याचा निम्मा करायचा आहे। तर आलेला आहे 7.5 इंच, 15चा निम्मा आलेला आहे 7.5 इंच। तर बोटनेकमध्ये जेवढं तुमचं पूर्ण शोल्डर असेल त्याचा निम्मा करायचा आणि शोल्डर टाकून घ्यायचा आहे। शोल्डर कसं घ्यायचं आहे हे समजलं? तर इथे 7.5 इंच आपलं शोल्डर येणार आहे। इथून 7.5 इंचावरती शोल्डर घ्यायचं। तसेच गळारुंदीचं मार्किंग कसं करायचं, गळारुंदी किती घ्यायची हा पण खूप महत्त्वाचा पॉईंट आहे। तर 36 साईजमध्ये तुम्हाला गळारुंदी घ्यायची आहे 4 ते 4.5 इंच। तर एवढी का घ्यायची, कारण की बोटनेकचा गळा आहे तो आपला छोटा असतो आणि ब्लाऊज घातल्यानंतर तो असा दाटल्यासारखा होतो जर गळारुंदीचं मार्किंग जर तुम्ही व्यवस्थित घेतलं नाही तर। त्याच्यासाठी तुम्हाला बघा, 36 साईजसाठी तुम्हाला गळारुंदी घ्यायची आहे 4 इंच ते 4.5 इंचापर्यंत आणि राहिलेलं असणार आहे आपलं शोल्डर। बोटनेकमध्ये शोल्डर आहे ते छोटंसं असतं, ठीक आहे। इथपर्यंत समजलं? तर पहा, मुंड्याचं मार्किंग आता किती इंचावरती करायचं, शोल्डर आपण घेतलं 7.5 इंच, तर मुंड्याचं मार्किंग कसं करायचं ते आपण आता पुढे बघूया स्टेप बाय स्टेप। तर सर्वात अगोदर आपल्याला बोटनेकमध्ये शोल्डर उतार देऊन घ्यायचा असतो इथे मुंड्याच्या साईडला अर्धा इंचावरती। डीप नेकमध्ये आपण गळ्याच्या साईडने अर्धा इंचावरती शोल्डर उतार देत असतो। परत एकदा मी नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी आहेत त्यांच्यासाठी रिपीट करते, इथे आपण मुंड्याच्या साईडने अर्धा इंचावरती शोल्डर उतार दिलेला आहे आणि आता तिथून खाली आपल्याला मुंड्याचं मार्किंग किती इंचावरती करायचं ते बघूया आपण डिटेलमध्ये। तर 7 इंचावरती आपल्याला मुंड्याचं मार्किंग करायचं आहे। अर्धा इंच आपण वरती मायनस केलेला आहे म्हणून 7 इंचावरती आता तिथून खाली आपण मुंड्याचं मार्किंग केलं। हा आपला शोल्डर उतार असणार आहे अर्धा इंचाचा। तर इथे मी लिहून घेते व्यवस्थित, हा शोल्डर उतार दिलेला आहे आपण अर्धा इंचाचा। तर मैत्रिणींना एवढं डिटेलमध्ये तुम्हाला कोणीच बारीक सारी गोष्टी सांगणार नाहीत, एवढं डिटेलमध्ये मी तुम्हाला व्यवस्थित सांगत असते जेणेकरून तुमचं ब्लाऊज अजिबात चुकणार नाही। तर पहा, इथे पूर्ण शोल्डर 7.5 इंच घेतलं, अर्धा इंचाचा शोल्डर उतार दिला आणि नंतर तिथून आपण 7 इंचाचं मुंड्याचं मार्किंग केलेलं आहे। तर आता आपल्याला आतल्या साईडला आता पाऊण इंचावरती सर्व साईजसाठी मार्किंग करायचं असतं। तर हा पुढच्या मुंड्याचा शेप देण्यासाठी आपण पाऊण इंचावरती सर्व साईजसाठी मार्किंग करायचं आहे। एकदा तुमच्या नोटबुकमध्ये व्यवस्थित ड्राफ्टिंग आहे ते
आणि व्यवस्थित सगळं मार्किंग आहे ते लिहून घ्यायचं आहे, म्हणजे तुम्हाला बोटनेकमध्ये कुठेच काही प्रॉब्लेम येणार नाही. आणि इथून ते 1.5 इंचापर्यंत अशी तिरकी रेषा आखून घ्यायची आहे, कारण याच्यावरतीच आपलं पुढच्या मुंड्याचं मार्किंग आहे ते येणार आहे. तर खूप महत्त्वाचं मार्किंग आहे मैत्रिणींनो. आणि आता कोपऱ्यातून इथे आपल्याला आता किती इंचावरती मार्किंग करायचं ते बघा. पाठीमागच्या मुंड्यासाठी किती इंचावरती करायचं, तसेच पुढच्या मुंड्यासाठी किती इंचावरती करायचं ते बघूया. तर इथे बोटनेकमध्ये आपल्याला, मी परत एकदा सांगते, 1.5 इंचावरती आतल्या साईडला आपल्याला मुंड्याच्या रेषेपासून मार्किंग करायचं असतं. समजा इथे जर डीपनेक असता तर आपण मुंड्यापासून बाहेरच्या साईडला अर्धा इंचावरती मार्किंग केलं असतं. तर इथे बोटनेक आहे म्हणून आपण 1.5 इंचावरती मार्किंग केलं आणि असं कोपऱ्यातून तिरकं 1 इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि असा आर्महोलचा सुंदर असा शेप देऊन घ्यायचा आहे. बघा कसा सुंदर एकदम खोलगट शेप येतो आणि हा शेपच आपल्या आर्महोलमध्ये एकदम परफेक्ट फिट बसतो मैत्रिणींनो. तर पहा. आणि आता तिथूनच कोपऱ्यातून 1.5 इंचाच्या मार्किंगपासून 1.25-2 इंचावरती एक मार्किंग करायचं आहे, 1.25-2 इंचावरती, किंवा 1 इंचाचं जे आपण मार्किंग केलं तिथून पुढे 1.5 इंचावरती तुम्ही मार्किंग करू शकता. इथून केलं तर 1.5 इंच येतं आणि कोपऱ्यातून केलं तर 1.25-2 इंच येतं. तर आता ते मार्किंग आहे ते जोडून आपण पाठीमागच्या मुंड्याचा शेप देऊया. तर आकार तुम्ही बघू शकता किती परफेक्ट आलेले आहेत. आणि बोटनेकमध्ये सर्वात महत्त्वाचं मार्किंग असतं ते हे आर्महोल शेपचं असतं मैत्रिणींनो. तसेच गळा रुंदी आणि शोल्डर उतार जर तुमचा परफेक्ट असेल तर ब्लाऊज पण तुमचं एकदम फिटिंगला सुंदर बसतं मैत्रिणींनो. तर पहा, हा आपला आतल्या साईडचा फ्रंट मुंड्याचं मार्किंग आहे आणि बाहेरचा आहे तो बॅक साईडचा असणार आहे. तर याच्यामध्ये काही तुम्हाला समजलं नसेल तर परत एकदा मला कमेंटमध्ये विचारू शकता तुम्ही, किंवा व्हिडिओ पाठीमागे घेऊन अजून एकदा तुम्ही हा व्हिडिओ डिटेलमध्ये पाहू शकता. म्हणजे तुम्हाला बोटनेकमध्ये जे प्रॉब्लेम येतात ते सगळे सॉल्व्ह होणार आहेत मैत्रिणींनो. त्या पद्धतीने या छोट्या छोट्या टिप्स जर तुम्ही वापरल्या तर तुमचं बोटनेकचं ब्लाऊज आहे ते एकदम परफेक्ट येणार आहे. तर आता आपण गळा रुंदी बघितली. आता गळा उंची किती घ्यायची, तर गळा उंची आहे ती तुम्ही 3 इंचापर्यंत 3.5 इंचापर्यंत जास्तीत जास्त घेऊ शकता. याच्यापेक्षा जास्त जर तुम्हाला घ्यायची असेल तर 4 ते 4.5 इंचापर्यंत डीप फक्त घेऊ शकता. जर समजा साईज हेवी असेल तर 40 इंच 46 इंच असेल तर 4 ते 4.5 इंच गळा रुंदी घ्यायची आहे, गळा उंची घ्यायची आहे. आणि कोपऱ्यातून इथे 1.25 इंचापर्यंत तुम्ही बोटनेकचा आकार आहे तो देऊ शकता. मी इथे हाताने डायरेक्ट दिलेला आहे, तुम्ही शेपरच्या साह्याने व्यवस्थित परफेक्ट शेप आहे तो देऊ शकता. मी इथे समजवण्यासाठी बघा या पद्धतीने सुंदर असा बोटनेकचा शेप आहे तो गळ्याचा देऊन घेतला. एकदम परफेक्ट आलेला आहे आकार बघू शकता. ठीक आहे. तर इथे गळा उंची तुम्हाला तुमच्यावरती डिपेंड करतं किती घ्यायची आहे. तुम्ही किती पण इंच घेऊ शकता पाठीमागच्या साईडला. पाठीमागचा समजा हा पार्ट असेल तर तुम्ही 8 इंच 9 इंचसुद्धा याच्यामध्ये तुम्ही घेऊ शकता आणि पुढच्या साईडला तुम्ही बोटनेक ठेवू शकता. तुम्हाला कोणत्या पद्धतीने हवं आहे त्या पद्धतीने तुम्ही ठेवू शकता मैत्रिणींनो. तर इथे 28 ते 34 साईजसाठी 3.5 इंचापर्यंत गळा रुंदी घ्यायची आहे, 4.5 ते 4.25 इंचापर्यंत. ठीक आहे. तर या पद्धतीने तुम्हाला गळा रुंदीचं आणि गळा उंचीचं मार्किंग आहे ते मी डिटेलमध्ये समजावून सांगितलेलं आहे. डीप नेकमध्ये तुम्ही गळा उंचीचं मार्किंग कसं करायचं, आर्महोलचं मार्किंग कसं करायचं हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर चार्ट दिलेला आहे माझ्या चॅनलवरती, तेथे जाऊन नक्की बघा. आणि डीपनेकमध्ये सुद्धा मुंड्याचं आणि इथे शोल्डरचं मार्किंग किती करायचं, आकार कसा द्यायचा, किती इंचावरती द्यायचा हे पण डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे दोन्ही कन्फ्युजन तुमचे इथे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत बोटनेक ब्लाऊज आणि डीपनेक ब्लाऊजमध्ये. ठीक आहे. तर इथे बघा मी 36 साईजसाठी तुम्हाला शोल्डर किती घ्यायचं, आर्महोल किती घ्यायचा, तसेच गळा रुंदी किती घ्यायची, उंची किती घ्यायची आणि मुंड्याचा आकार किती इंचावरती द्यायचा हे सर्व पॉईंट्स आहेत ते इथे क्लिअर केलेले आहेत. आणि तुम्हाला अजून याच्यामध्ये काही समजलं नसेल किंवा काही कन्फ्युजन असेल तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा. आणि तुम्हाला जर बोटनेक ब्लाऊजचा चार्ट साईजनुसार शोल्डर मुंडा, गळा रुंदी किती घ्यायची, तसेच टक्स पॉईंट किती घ्यायचा, अपेक्स टू अपेक्स पॉईंट किती घ्यायचा, हा चार्ट जर डिटेलमध्ये हवा असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बोटनेकचा डिटेल चार्ट आहे तो घेऊन येईल. मैत्रिणींनो, चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचं बेल आयकॉन आहे ते ऑलवर सेट करा, कारण ज्यावेळेस मी असेच नवीन छान छान व्हिडिओ टाकेल त्याची सूचना सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवरती येणार आहे. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. धन्यवाद.